वेन्सिट कंप्लीट नावाचं तणनाशक बऱ्याच शेतकऱ्यांचे आपल्याला मेसेज आणि कमेंट आले होते की याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवा. चला तर तुमच्या आग्रहास्तव आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. याच्यामध्ये कुठले घटक आहेत, हे कुठल्या पिकामध्ये चालतं, कुठल्या तणांना कंट्रोल करतं, कधी वापरायचं आहे आणि वापरायची मात्रा काय आहे, ही सर्व माहिती पाहणार आहोत फक्त एका मिनिटामध्ये. पण पुढे जाण्या अगोदर आपल्या कृषी डॉक्टरला फॉलो केलं नसेल तर पटकन करून घ्या. वेन्सिट कंप्लीट मध्ये कुठले घटक मिळतात बघा. याच्यामध्ये दोन घटक आहेत. पहिला घटक म्हणजे टोप्रामेझोन आणि दुसरा घटक म्हणजे अॅट्राझिन. आता याचा वापर तुम्ही कुठल्या पिकामध्ये करू शकता, याची शिफारस फक्त दोन पिकामध्ये आहे. एक म्हणजे ऊस पीक, दुसरं म्हणजे मका पीक. कुठल्या तणांना कंट्रोल करतं लक्षपूर्वक पहा. गाजर गवत, माठ, चिमणचारा अशी रुंद आणि अरुंद पानांची तणे अतिशय उत्कृष्टपणे कंट्रोल होतात या तणनाशकामुळे. ऊस किंवा मका पिकामध्ये कधी आपल्याला याचा वापर करायचा आहे बघा शेतकरी मित्रांनो. तण 2 ते 3 पानांवरती असतानाच आणि जमिनीमध्ये ओल असतानाच आपल्याला याचा वापर करायचा आहे. वापराची मात्रा जर पाहिली तर मित्रांनो, ऊस पिकामध्ये तुम्हाला जवळपास 1200 मिली 200 लिटर पाण्यासह 1 एकरसाठी फवारणी करायची आहे. आणि मका पिकामध्ये तुम्ही जर याचा वापर करत असाल तर 1000 मिली म्हणजे 1 लिटर 200 लिटर पाण्यासाठी 1 एकरसाठी तुम्ही याचा वापर करू शकता. फवारणी सकाळी शक्यतो 10च्या आत किंवा सायंकाळी 4च्या नंतर करावी. पुन्हा सांगतो, जमिनीमध्ये ओल असतानाच फवारणी करा. डायरेक्ट पिकावरती याचा कमीत कमी फवारा जाऊ द्या. जास्तीत जास्त कव्हरेज आणि फवारणी आपल्याला तणांवरती करायची आहे. शक्यतो हुड लावून फवारणी करा. चला तर मित्रांनो, मी दिलेली माहिती आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही मका पिकामध्ये आणि ऊस पिकामध्ये तण कंट्रोल करण्यासाठी कुठलं तणनाशक वापरता कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.